बीपी सारखा आजार असेल, ब्लॉकेजेस होतात, हार्ट अटॅक होतो, परत पॅरालिसिसचे प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यामुळं भावी पेशंट कसा ओळखायचा ह्याच्या 5 पद्धती आहेत. एक पद्धत म्हणजे तुमची उंची किती आहे. आता एखाद्या व्यक्तीची उंची जर 180 सेंटीमीटर असेल तर त्याच्या पोटाचा घेरा 90 सेंटीमीटरच्या आत पाहिजे. आणि जर तो 90 सेंटीमीटरच्या वर जर असेल तर तो भविष्यात भावी पेशंट व्हावा, हे नक्की आहे. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीला ॲब्डॉमिनल गर्थ ही महत्वाची असते. काही लोकांचं वजन बरोबर असतं, कमी असतं, पण त्यांचा पोटाचा घेरा वाढलेला असतो. तेही परत डायबिटीस मध्ये जाऊ शकतात. म्हणजे तुमचे ॲब्डॉमिनल गर्थ ही फार महत्वाची आहे. दुसरं कारण असतं भावी पेशंटसाठी बीपी जर वाढत असेल तर तो प्रॉब्लेम असतो. आणि आता तुम्ही तिसरं कारण HbA1c आहे. तुम्ही 3 महिन्याची साखर चेकअप करून घेणं गरजेचं असतं. नुसतंच फास्टिंग आणि पीपी शुगर बघणं म्हणजे ते काय एवढं त्या आजारावर आपण निदान करू शकत नाही. परत ट्रायग्लिसराईड लेवल असतात. आपल्या ट्रायग्लिसराईड लेवल जर वाढलेले असतील तरीही तो भावी पेशंट होऊ शकतो. आणि महत्वाचं म्हणजे फास्टिंग इन्सुलिन बघणं गरजेचं असतं. कारण इन्सुलिन रेजिस्टन्स जर डेव्हलप झाला तर मग मात्र तुम्हाला ते डायबिटीस होण्याचे चान्सेस आहेत, ब्लॉकेजेस होण्याचे चान्सेस आहेत, सगळ्याच गोष्टीचे प्रॉब्लेम पुढे क्रिएट होऊ शकतात. मग आमचे सर आम्हाला सांगायचे की बाबा तुमचं आयडियल वेट काय पाहिजे. मग आयडियल वेट काय पाहिजे तर आमचे सर आम्हाला हसून सांगायचे की तुमचं लग्नात जेवढं वजन होतं तेवढं वजन तुम्ही ठेवा. आता माझं लग्नात वजन होतं 72 किलो. आता मी 75 किलो पर्यंत आहे. मला 3 किलो वजन कमी करायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही सरळ उभारल्यानंतर तुमचे पाय तुम्हाला दिसायला पाहिजे. तुमचे पाय जर तुम्हाला दिसले तर तुम्ही फिट आहात म्हणून समजू शकता. आणि तिसरं आयडियल वेट बघण्याचं साधं आणि सिंपल आपल्याला एक हे आहे, आपली उंची सेंटीमीटर मध्ये मोजायची आणि त्याच्यातून वजा 100 करायचं. म्हणजे तुम्ही आयडियल वेटवर आहात का नाही हे सगळं कळतं. कारण कराडा स्कॅन मशीनवर प्रत्येकांना काही जणांच्या ठिकाणी कराडा स्कॅन मशीन नसते. मग ते फॅट, विजरल फॅट, बॉडी मास इंडेक्स, रेस्टिंग मेटाबॉलिझम ह्या सर्व गोष्टी आपल्याला चेकअप करायला येतात त्याच्यावर. तरी ते चेकअप करून घेणं पण गरजेचं आहे. त्याच्यावर तुमचं सद्यस्थितीतलं एज किती आहे बॉडीच्या सगळ्या पॅरामीटर्स नुसार ते सर्व कळतं. हा माझा सकस संतुलित आहार आहे. येस सर, तुम्ही सकस संतुलित आहार किती टाइम घेता? हा सकस संतुलित आहार मी 2 टाइम घेतो. येस. फॉर्म्युला 2? फॉर्म्युला 2 पण 3 टाइम घेतो. कधी 2 वेळा होतो पण 3 टाइम असतो. येस, पाहू शकता सर प्रॉपर आपल्या जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार घेत आहेत आणि त्यांनी 2 टाइम मला ज्यावेळेस सांगायचं राहिलं की मग म्हणजे मला जॉईंटचे प्रॉब्लेम होते त्यावेळेला मी पहिल्यांदा स्टार्ट केले जॉईंट सपोर्ट आणि कॅल्शियम घेत होतो. सकाळी झोपेतून उठलं की चालण्याचा प्रॉब्लेम होता. माझ्या जवळ ॲलोपॅथिक ट्रीटमेंट झाली होती, आयुर्वेदिक ट्रीटमेंट झाली होती, आमच्या मॅडम होमिओपॅथिक आहे त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेतली, पण मनावर तसा काही फरक नव्हता. तर मी जॉईंट सपोर्ट कॅल्शियम घेतलं, फार सुंदर रिझल्ट आला. अजून एक पेशंट होतं त्यालाही जॉईंट सपोर्ट कॅल्शियम चालू केलेलं होतं, त्यालाही सुंदर रिझल्ट आले. स्टेरॉइड डिपेंडंट पेशंट होता त्याला चांगले रिझल्ट आले त्याचे. येस, पाहू शकता सरांचा रिझल्ट जबरदस्त रिझल्ट आहे. त्यांनी आपल्या हाडांसाठी लागणारा जो सकस संतुलित आहार आहे, जॉईंट सपोर्ट कॅल्शियम घेतल्यामुळे त्यांना सुंदर असं रिझल्ट पण आलेला आहे. त्यांना रिझल्ट आल्यामुळे त्यांनी दुसऱ्याला रिझल्ट देण्याचा घेतलेला आहे आणि दुसऱ्या व्यक्तीलाही छान असा रिझल्ट आलेला आहे. कारण ही आपली आरोग्य फॅमिली आहे आणि फिट इंडिया मिशन आहे आणि प्रत्येक आपण दुसऱ्यालाही आपल्याला स्वतःला रिझल्ट आल्यानंतर आपण आपल्या घरातल्या व्यक्तीला किंवा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये व्यक्तीला पण मदत करू शकतो. आणि पाहू शकता प्रॉपर हा सकस संतुलित आहार घेतल्यामुळे आज सरांमध्ये सुंदर असा बदल झालेला आहे. 15 किलो त्याने वजन कमी केलेलं आहे. ज्याही त्यांचा प्रॉब्लेम होता ते सर्व हा त्यांचा पर्सनल डिस्क्लेमर आहे. कारण प्रत्येक व्यक्तीचा हा रिझल्ट वेगवेगळा असतो. येस, पाहू शकता बाय बॅकग्राऊंडने ते एक स्वतः डॉक्टर आहे. डॉक्टर असूनही सर सकस संतुलित आहाराची गरज फक्त वाढलेल्या वजनामुळे वजन ज्यांचं वाढलेलं आहे त्यांच्यासाठीच गरजेचं आहे का? सकस संतुलित आहार हा फक्त वाढलेल्या वजनासाठी नाही,
तर तुम्हाला मगाच सांगितलं की मी म्हणजे मागच्या वेळेस सांगितलेलं होतं की स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणम व्याधितस्य परिमोक्षणम. जर ह्यामध्ये पहिला भाग आहे स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणम. म्हणजे पूर्वीच्या आचार्य लोकांना बघा की स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणम हा पहिल्यांदा ठेवलाय. म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन ट्रीटमेंट. तुम्ही आजारी पडण्याच्या अगोदरच तुम्ही तुमच्या बॉडीला जे पाहिजे ते आवश्यक द्या, म्हणजे तुम्ही आजारी पडणार नाही असं त्याचा अर्थ होतो. स्वस्थ बॉडी स्वस्थ ठेवण्यासाठी घ्या. पण आता आपण आजारी का पडतो? त्याच्या मागची कारणं काय आहेत आपली? एकतर आपलं लाईफस्टाईल चेंज झालेलं आहे, आपला आहार चेंज झालेला आहे, आपला विहार चेंज झालेला आहे. दिवसभर आपण मोबाईल बघत बसतो, रात्रभर मोबाईल बघत बसतो, रात्रीच्या वेळेला जेवण करतो. सगळे आपलं अंडरस्टँडिंग म्हणजे मिसअंडरस्टँडिंग जेवण सगळं चेंज झालेलं आहे आपलं. त्याच्यामुळे आपण प्रॉपर डाएट घेणं हे गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीला डाएट हा कारणीभूत असतो. आणि डाएट जर प्रॉपर घेतला तर तुमच्या आजारातले 90% आजार बरे होऊन जातात ऑटोमॅटिकली. आणि ते आपण या ठिकाणी करतो. आपल्या ग्रुपमध्ये आपण सर्वजण सकाळी लवकर 5ला उठतो, 1 तास व्यायाम करतो, परत देवांचं ध्यानधारणा करून देवांना प्रणाम करतो, गुरूंना प्रणाम करतो. हे असे कुठल्या ठिकाणी होतं. आपण हे करतो, त्याचं आपल्याला फळ हे लाईफ लॉंग राहणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ ऑन करून वर्कआउट करावा. कारण व्हिडिओ ऑन केल्यानंतर तुम्ही जे एनर्जेटिक वर्कआउट करणार आहात तसा वर्कआउट तुम्ही व्हिडिओ ऑफ करून करणार नाही. आणि आम्ही डेली मी आणि मॅडम दोघंजण मिळून आणि पर्सनली आम्ही सेपरेट मोबाईलवर करतो. कारण कधी कधी स्टेप्स चुकतात दोघांच्या. त्याच्यामुळं काय होतं की जंबल होतं दोघांमध्ये. त्याच्यामुळे आम्ही सेपरेट मोबाईलवर दोघं वेगवेगळे वर्कआउट करतो. आणि मग ज्या वेळेला हलगीनाथ चालू होतो त्यावेळेला आम्ही दोघं मिळून करतो. क्या बात आहे. पाहू शकता कारण जबरदस्त असं डावा चित्रपटमध्ये एक डायलॉग होता मॅडम, हा ते आपलं फिट इंडिया मेरा म्हणजे काय आपलं ब्रीदवाक्यच आहे की हर गाव देश रहे अपना, फिट रहे हर गाव देश अपना. तर त्याच्यामध्ये ते काय सांगितलेलं होतं, मन के हारे जीत है मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना होई. हे आपलं स्वप्न आहे. ते संभाजी महाराजांनी ते स्वप्न बघितलं त्यावेळेला स्वराज्याचं. आता आपल्याला स्वप्न बघायचं आहे फिट इंडियाचं. आणि सर्वांनी यामध्ये सक्रिय सहभाग राहायला पाहिजे सर्वांचा. कारण आरोग्य हे खूप महत्वाचं आहे सर. कारण प्रत्येकाला आरोग्याची गरज आहे. आणि तुम्ही स्वतः सांगितलेलं आहे की चुकीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाचं लाईफस्टाईलमुळे चुकीच्या लाईफस्टाईलमुळे हे सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. आणि आपण इथे आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये लाईफस्टाईल चेंज करतो. जेवण बदललं तर प्रत्येकाचं जीवन चेंज होतं. कारण आपण फक्त आपला सकाळचा ब्रेकफास्ट चेंज करतोय. मॉर्निंगचा ब्रेकफास्ट जो आपल्या जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार आहे. आणि आहारामुळे तुमच्या शरीराची नीड कम्प्लीट होते. आणि आज प्रत्येक वेळ पाहू शकता सरांची पूर्ण सर तुमच्या फॅमिलीमध्ये हा सकस संतुलित आहार कोण घेतं? आम्ही तिघही घेतो. मॅडम घेतात आणि मुलगा डायनोशेक घेतो. मुलांची आमच्या हाईट आता 5 फूट 11 इंच झाले. आता तो 8वीत 9वीला आहे. 15 वर्षाचा आहे. आता 15 वर्षाचा आहे. आता त्यांनी ह्याच्यामध्ये डिस्ट्रू मध्ये गोल्ड मेडल मिळवलंय. आता त्याला पाहू शकता म्हणजे ते स्वतः स्वार्थी न होता त्यांच्या मुलांनाही ते आपल्या जगातील नंबर 1 सकस संतुलित आणि आहार त्या खायला. डायनोसेकमुळे त्याची एवढी हाईट वाढली ना 5 फूट 11 इंच झालाय तो आता. कारण 15 वर्ष आहे त्याचा वय. प्रॉपर डायनोशिकमुळे आपल्या मुलांची ग्रोथ होते, हाईट वाढते, त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागतात. जे मुलं जेवत नाही प्रॉपर जेवण करतात. कारण मुलांच्या शरीराची नीड कम्प्लीट होते हे डायनोशिकमुळे. आणि माझी मुलगी पण डायनोशिक घेते आणि आज ती 12 वर्षाची आहे. पण कुणालाच वाटत नाही की ती 12 वर्षाची, कारण की तिचं पण हाईट वाढलेली. कारण प्रत्येक ज्या मुलांना डायनोशिक देतो त्यांची प्रॉपर ग्रोथ ही सुंदर अशी ग्रोथ होते. आणि मॅडमने सांगितले की त्यांच्या मुलांची पण सुंदर अशी ग्रोथ झालेली आहे. आपण सरांचा आणि मॅडम सरांचा बिफोर आफ्टर पाहूया. कारण दोघांनी नाही, मला दुसरं एक सांगावंसं वाटतं. कारण काय झालं
झाले आता आजकालच्या मुलींना म्हणजे पाळी यायचं वय म्हणजे कसं 14-15 वर्षी येते आपल्याला पाळी. पण आजकालच्या मुलींचं खूप फास्ट झालंय म्हणजे त्यांना 10व्या वर्षीच यायला लागली पाळी. याचं कारण म्हणजे फास्ट फूड, व्यायामाचा अभाव. त्यामुळं या फॅमिलीमध्ये जसं आपण आपला ग्रुप आहे तसा लहान मुलांचा पण तुम्ही ग्रुप करावा असं मला वाटतं. आणि Yes, दुसरी yes. गोष्ट कारण, म्हणजे इन्फर्टिलिटीचं प्रमाण पण इतकं वाढलंय की IVF करावं लागतं बऱ्याच जणांना आणि तो खर्च गरीब लोकांना परवडत नाही. त्यापेक्षा आपण जर हा सतत संतुलित आहार किंवा मेडिटेशन आपल्या फॅमिलीमध्ये सगळंच होतं ना, हॅपीनेस पण मिळतो आणि दुसरी गोष्ट मेडिटेशन पण होतं आणि वेट लॉस पण होतं. असं काही नाही की फक्त एकच अनेक फायदे होतात आपल्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर. कारण आणि इन्फर्टिलिटीमध्ये काय झालं डिप्रेशन येतं. दुसरी गोष्ट म्हणजे वेट वाढतं. डिप्रेशनमुळे पण वेट वाढू शकतं. आणि त्याचा IVF करायला गेलं तर खूप खर्च म्हणजे लाखोंच्या घरात जवळजवळ 10 लाखाच्या पुढेच होतो. कारण एका सेटिंगनं होत नाही IVF सक्सेस. मग त्यापेक्षा तुम्ही जर पहिल्यापासून लग्न व्हायच्या आधीपासूनच मिनार्कीच्या आधीपासूनच तुम्ही हे स्टार्ट केलं डायनोशेकनं आणि नंतर फॉर्म्युला वगैरे ते चालू केलं तर आपल्यामध्ये लवकर पाळी लवकर येणे किंवा अर्ली मिनार्की किंवा आपलं हे इन्फर्टिलिटीचं प्रमाण हे कमी होईल. कारण अत्यंत इतकं प्रमाण वाढलंय ना इन्फर्टिलिटीचं आता. त्यामुळं आपण पहिल्यापासून डाएट घेणं हे गरजेचं आहे. हे लोकांना कारण, जागरूक आपण पाहू केलं पाहिजे. ही गोष्ट मॅडमला का माहिती आहे कारण ते स्वतः एक गायनेकोलॉजिस्ट आहेत आणि त्यांच्याकडे जे पेशंट येतात ते फक्त लेडीज मध्ये आणि मुलींमध्ये जो आपला PCODचा प्रॉब्लेम आहे ते प्रत्येक मुलींमध्ये आहे, प्रत्येक लेडीज मध्ये आहे, घरोघरी आहे आणि ते कुणीही असं उघडपणे सांगत नाहीत कारण की हार्मोन इनबॅलन्स झाल्याच्या नंतर हे आपले प्रॉब्लेम्स होतात. आणि मॅडम आपण जे व्यक्ती आपल्या फॅमिलीमध्ये सकस संतुलित आहार घेतो तो प्रत्येक व्यक्ती आपल्या मुलांनाही हा सकस संतुलित आहार देतो कारण त्यांना माहिती आहे की प्रत्येकांना माहिती आहे की सकस संतुलित आहार हे आपल्या मुलांना देणं किती गरजेचं आहे. आणि आपण आपल्या मुलांना रिझल्ट आल्यानंतर आपण दुसऱ्यांना मदत करणं हाच आपला फिट इंडिया मिशन मध्ये मिशन आहे कारण की एकच घर नाही तर आपलं खरोखर निरोगी आणि हॅपी करायचे आहे. कारण चुकीच्या जीवनशैलीमुळे